आणि बघू शकता पप्पा सोबत चाललेली आहे मस्ती आणि मम्मीला जायचंय गावाला, पण तिने मला खोटं सांगून ती गावाला निघालेली आहे। ती मला म्हटली की मला जायचंय कुठं स्कूलचे काम आहे तिकडे जाणार आहे, पण ती चालली होती गावाला। मी तिला हक करत होते कारण मला तुम्हाला माहिती का माझी मम्मा कुठं निघाली का माझं एकच काम असतं ते म्हणजे दर मिनिटाला हक करायचं तिला। आणि आता मी तुला विचारत होते खरं सांग तू गावाला चालली असं मला वाटतंय कारण तू पॅकिंग वेगळी केली असं तसं मी तिला विचारत होते। आणि ती म्हटली नाही ग बच्चू माझं काम आहे, मला स्कूलचं काम आहे म्हणून मी चालले। ती खूप घाईत चालली होती आणि नंतर पप्पा गेला तिला सोडायला। आता मम्मीला लागलेली आहे बस, ती बसली, जागा मिळाली, आता ती चाललेली आहे बसमध्ये बसून गावाला। आणि इथं तुम्ही बघू शकता 4 तासाचा प्रवास केल्यानंतर फायनली मम्मी पोचलेली आहे बस स्टँडवर। तिथे घ्यायला आलेला आहे आमचा मामा तिला आणि ते खात होते भेळ, भूक लागली होती म्हणून। आणि इथं चौकात ते भेळ खात बसलेले आहेत बघा, बघू शकता। मला पण घेऊन गेली असती, मी पण खाल्ली असती, आता मला करमत नव्हतं। माझी चालली होती रीडिंग करायचं काम कारण मला काही करमत नव्हतं, मम्मा तर गेली होती गावाला। मग मी थोडा वेळ रीडिंग ते केलं, त्याच्यानंतर म्हटलं आता काय करावं। नंतर मी मम्मीला कॉल पण केला होता व्हिडिओ कॉल आणि बघितलं होतं तू गेली तिकडं असं तसं। ती सांगितले की हा गेले। मग मी म्हणलं खोटं का सांगितलं मला, मी व्हिडिओ कॉल करून बघितलं तिथं होते सगळे माझ्या मामाच्या मुलींनी ते, मी तर बसले होते जसं की बाळाला कोणीच नाही, आई नाही बाप नाही असं करून तोंड बसले होते। आणि त्याच्यानंतर मग मी परत पप्पाने मम्मीला व्हिडिओ कॉल करून बोलणं करून दिलं। मग परत मी रिफ्रेश झाले आणि त्याच्यानंतर माझं रुटीन म्हणजे नेहमीचं काम मी करत बसले। आपलं बुक ते आवरून ठेवायचं, सगळं जागेवर ठेवायचं काम चालू होतं माझं। इथं सगळे मी बुक ते सगळं आवरून ठेवलं। मम्मीला खूप घाईत जावं लागलं आणि सुट्टी पण नसते स्कूलला म्हणून ती गेली मला न सांगता, कारण की मग मी पण पाठी लागले असते, मग झाला प्रॉब्लेम। त्याच्यानंतर मी आणि पप्पाने घेतलं झोपून। आणि हे बघा गावाकडची सकाळ, इथं तापतंय पाणी, अर्ली मॉर्निंग म्हणू शकता तुम्ही त्याला। तिथं सकाळी सकाळी पाणी तापायचं काम चाललंय चुलीवर बघू शकता। आणि किती अंधार आहे आणि ह्याच वेळेस कोंबड्यांचं कुकू चिकू सगळीकडे तेच आवाज येत असतो, कधी ह्या घरून कधी त्या घरून असे असते गावाकडची सकाळ। तुम्ही बघू शकता हे बघा कोंबड्यांचं आता झाले आहे पूर्णपणे सकाळ। बैलांचं चाललंय इकडून तिकडून येडे घालायचं काम, कधी येते आपल्याला खायला टाकायला कोण येते। आणि ते याचं तर काय बाबा खाऊन पिऊन रवंथ करायचं काम चाललंय। काढा माझा बी एक फोटो, घे की मग तुझा बी फोटो, चल सुरू कर। हे करते रवत आणि त्याच्यानंतर परत आता त्याने केलं आहे रवत करायचं काम। किती छान क्यूट बच्चाने ते शेळीचं पिल्लू मम्मीला मारायला बघते बघा। आणि याचं पण चाललंय मस्त आयटीत खायचं काम, कसं खातंय। आणि इथं उकांड्यावर कोंबड्यांचं काय काय आले उकांड्यावर ते बघायचं। आणि इथं कुत्रे मस्त थंडीत उन्हाला मस्त बसलेले झोप घेते छान पैकी सकाळी सकाळी, कारण थंडी गावाला तर भरपूरच आहे कारण यावर्षी थंडी थोडी जास्तच आहे। हे बघा जनावर आणि इथं म्हशी बांधलेल्या आहेत इकडं सगळं। आता फायनली आंघोळ ते करून मम्मी गेली आहे बोरं ते जमा करायला। आजी म्हटली तुम्हाला संक्रांत आली तर बोरं घेऊन जा। इथं कशी करते आमची तेजू हात करते वरती लय आगाऊ पुरी इथं, म्हणून तर मला गावाला जायचं असतं कारण त्यांच्यासोबत खेळायला भेटतं। इथं मकाला पाणी द्यायचं काम पण चालू आहे आणि आजीने बोरं पण जमा केले। आणि असंच शेतात गंमत जम्मत करायला मला फार आवडतं। इकडं सगळी मका भिजवली आणि इकडं जी आहे ना ही सगळी राहिलेली आहे, तिकडं बोरं ते झाडं आहेत सगळे। आणि जे गोड बोरं होते ना त्याचं झाडा झालं आहे आता, आणि जे बोरं येतं हे राहिलेत कारण काही आंबट बोरांचं कसं ते कधीपर्यंत पण राहतात, पण जे गोड बोर आहेत त्याचं लवकर खाऊन ते संपून घेतात। आणि इथं बघू शकता तुम्ही कॉटन दिलं आहे आजीने, ते म्हणजे तुम्हाला ते देवाला वात वगैरे करायला घेऊन जा। आता जास्त कॉटन राहिला नाही शेतात, पण आता थोडंफार आहे ना 1-2 बोंड वगैरे तेवढं सगळं घेऊन आले। आणि इथं बघा राजू, छोटीशी काजू आणि ही तेजू कसे बघते तिकडे नाजीत चालले बोरं जमा करायचं काम। आता फायनली मम्मी आली आहे स्टँडवर, बॅक टू होम। आता येणार आहे रिटर्न। खूप गडबड झाली आणि इथं तिला बाबा आला होता सोडायला आणि त्याच्यानंतर फायनली लागली बस। आणि नेहमीप्रमाणेच तुम्हाला माहिती आहे का खूप धक्काबुक्की करून जागा मिळाली। पण सगळ्यात इंटरेस्टिंग स्टोरी आता आहे ती म्हणजेच की ॲज युज्युअल पडलेली आहे गाडी बंद
गाडीचा झाला घोटाळा जो नेहमीच होतो आणि मम्मी दरवेळेस वैतागते बसने, कारण की काही ना काही प्रॉब्लेम होतच राहतो. आणि आता हे तर बघू शकता काय पाणी वगैरे त्याच्यातून निघत होतं, कारण पाणी कमी पडलं असं काहीतरी धूर वगैरे चालला होता. त्याच्यानंतर पण गाडी बंद पडली. मग नंतर इथं रस्त्यावर थांबलो, दुसऱ्या बसचं वेट केलं. काही बस होत्या पण त्या शॉर्टच्या होत्या, म्हणजे पुणे बस कमी होत्या, त्याच्यामुळे 2-3 बस गेला, 1 तास गेला मम्मीचं तिथं. त्याच्यानंतर फायनली लागली बस, थांबली, पुणे बस आली आणि नंतर त्याच्यात जागा पण भेटली, सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानंतर आलेली आहे मम्मी पुणे, जवळजवळ आली. त्याच्यानंतर तिला एक बॅड न्यूज पण ऐकायला मिळाली, ती म्हणजे तिची आंट एक्सपायर झाली असं कळालं. पण आता ती खूप जवळ आली होती. त्याच्यानंतर मग आता ठरवलं की नंतर जाऊया, म्हणजेच 10व्याला, कारण भेटून तर आली होती ती आत्ताच. त्याच्यानंतर मग ती आली तसंच पुढं. तिचं दुखत पण होतं खूप दिवसा पहिले, असं इथं बघू शकता तुम्ही. तर मला वाटते रिव्हर वगैरे आहे पाठीमागं आणि खूप छान असा सन दिसत होता. हळूहळू करून तो डाऊन होत होता आणि समोरून त्याची लाईट वगैरे खूप छान वाटत होतं. प्रवास लाईट असं इव्हिनिंगच्या टायमाला प्रवास करायला मला पण बसने खूप आवडतो, कारण खूप मज्जा येते. इकडून तिकडून बघायचं, मस्त बसायचं. पण ऊन असं खूप गरम वगैरे होतं, त्या पिरियडमध्ये खूप कंटाळा येतो. नंतर असं करता करता मग ती आली. मला माहितीच होतं येणार आहे, मी दिवसभर वाट बघितली, आता येईन आता येईन आता येईन. पण तिने फार उशीर केला, म्हणजे फार इव्हिनिंग रात्री आली. नंतर आल्यानंतर मी अगोदर तर तिला हक केलं. फायनली माझी मम्मा आलेली आहे आणि आता मज्जा. कारण मी तिला विचारत होते का तुम्हाला घेऊन नाही गेली, का नाही गेली, का नाही गेले. त्याच्यानंतर मला तिने फोटो वगैरे पण दाखवले. मग मी तिला लई रागवले. आणि चला बाय बाय. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.